धारावी पुनर्विकास प्रोजेक्ट को लेकर मलाड में हुआ धरना प्रदर्शन। आपको बताया गया है कि मलाड में पहले से ही रोड और पानी की काफी समस्या है, वहां के लोगों का कहना है। और उनका कहना है कि जहां पर मूलभूत सुविधाओं की काफी कमी है, यहां पर अब और भी लोगों को लाकर अगर बसाया जाता है तो यहां पर और भी कमियां होंगी। इस वजह से मलाड के लोगों ने आज यहां आक्सा गांव और मालवनी पुलिस स्टेशन में एमएलए असलम शेख की गाइडलाइन पर धरना प्रदर्शन किया और धारावी के लोगों को बसाने का विरोध किया। धारावी में पुनर्विकास प्रोजेक्ट को लेकर वहां के लोगों को मलाड में शिफ्ट किया जा रहा है, जहां मलाड के लोगों ने आज धरना प्रदर्शन किया और लोगों का कहना है कि यहाँ मूलभूत सुविधा की पहले से ही कमी है। अगर और लोगों को बसाया जाता है तो ये समस्या और विकराल हो जाएगी। इससे लोगों ने सड़क पर उतरकर प्रदर्शन किया, जहां पर भारी पुलिस बंदोबस्त है। देखिए तस्वीरें। आज आपल्याला या विभागाचे डीसीपी भोईटे साहेब, एसीपी पडवी मॅडम आणि आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाण्याचे नगरकर साहेब आणि सर्व पोलिसांनी, महिला पोलिसांनी आज आपलं सहकार्य केलं। आपल्यावर कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती केली नाही, त्यांचं पण एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करा। आणि यानंतरची पुढची रूपरेषा असेल ते आपले आमदार असलम शेख साहेब सांगतात। धन्यवाद। सर्वप्रथम सगळे इथे आले। शासनाने आपण आता ऐका हो ताई, मला 5 मिनिटं ऐकून घ्या फक्त। आज सरकारतर्फे जोर जबरी करीने इथे सर्वे करायचा प्रयत्न केला होता। सर्वेअरने टाइम दिला होता 9:30 वाजता, 10 वाजता पोहोचणार, पण ते लवकर पोहोचले। आणि आजूबाजूची जागाचे जे मालक होते त्यांनी त्याचा ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे। कोर्टाचे आदेश असताना सुद्धा कलेक्टरनी त्याची दखल घेतली नाही, हे आज समोर दिसण्यात आले आहे। आम्ही आज डीसीपी साहेब आणि बाकीचे पोलीस अधिकारी आणि ते सीटीएसओना हेच सांगितलेलं आहे, तुम्हाला जे करायचं असेल ते कायदेशीर करा, बळजबरीचा उपयोग आमच्यावरती करू नका। आम्ही इथे राहणार आहे आणि मरणारी लोक आहे, आम्ही इथे घाबरणारी लोक नाही। हे तुम्हाला करायचं असेल कायदेशीर करा, नाहीतर करायचा प्रयत्न करू नका। ही जे जागा आहे ते जागेच्या संदर्भामध्ये कोर्टाने 4 आठवड्यामध्ये ते मुक्तेश्वर सोसायटीला आदेश दिलेले आहेत। त्या हिशोबाने सरकारने त्याचा निर्णय घेतला पाहिजे। हे निर्णय न घेता कलेक्टर जोरजबरी करायचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं आहे। परवा दिवशी आपली मीटिंग झाल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना विचारलं की तुम्ही थांबावा, आम्ही सगळे ग्रामसंस्था आणि मलाडकरची लोक जाऊन मुख्यमंत्री साहेबांना भेटू, रेव्हेन्यू मिनिस्टर साहेबांना भेटू, त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्याच्यानंतरच तुम्ही करा। त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मला साहेब करता येणार नाही, मला शासनाचा आदेश आहे। तर मी आज आमच्या सगळ्यांच्या स्टेटमेंटमध्ये हेच आलेलं आहे, आम्ही 1 महिन्याचा टाइम दिलेला आहे की 1 महिन्यामध्ये शासनाने आम्हाला सगळ्यांना घेऊन बसावा, आमची मागणी ऐकावा। जेवढे मच्छीमार सोसायटी आहेत, जेवढे ग्रामसंस्था आहेत, सगळ्यांची त्यांनी बाजू ऐकून घ्यावी, त्याच्यानंतरच इथे पाऊल ठेवावा। जर असं नाही केलं, मध्ये काय करायचा प्रयत्न केला तर अशीच लोक जमतील। आणि 1 महिन्याच्या आतमध्ये जर आम्हाला शासनाने टाइम नाही दिलं तर आपण तिथे जाऊन हे आंदोलन आपण करूया। आपण सगळ्यांनी तशी तयारी ठेवायची। आणि आज शांतताने पोलिसांनी व्यवहार आपल्याबरोबर चांगला केला, पोलिसांनाही समजतं, सीटीएसना पण समजतं, पण शासनाचे जे हुकूम असतात त्यांना ते टाळता येत नाही। म्हणून आम्ही ते आमचे शत्रू नाहीत, सीटीओस आमचे शत्रू नाहीत, पण त्यांची पण जबाबदारी आहे की कायदा व व्यवस्था तुम्ही जर सांभाळता तर कायदा व व्यवस्था पाळायची जबाबदारी तुमची पण आहे। कुठलंही चुकीचं काम किंवा हायकोर्टच्या आदेशाचं उल्लंघन करण्याचं काम कोणीही करू नये, असंही त्यांना आम्ही आज रिक्वेस्ट केलेली आहे। आणि त्यांनीही ते त्याच्यावरती लक्ष घेतील किंवा लिगल ओपिनियन घेतील। त्यापर्यंत हे होत नाही, त्यापर्यंत आपलं हे आंदोलन चालू असणार। आम्ही सगळे असंच गप्प बसणार नाही। 1 महिन्याचा टाइम, आजपासून 1 महिन्याचा टाइम आपण त्यांना दिलेला आहे। 1 महिन्याच्या टायमामध्ये आम्ही खासदार साहेब, सर्व पक्षाचे नेत्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे जावं, त्याची डेट घ्यावी आणि त्याच्यानंतर आपण बसूया। सोसायटीचे जे आज जसे आपले सगळे लोक बसतात, ते सगळे सोसायटीची लोक, सगळे गावाची 2 लोक घेऊनच आज आपण मीटिंग घेतलेली आहे। तुम्ही एक लक्षात ठेवा, असे 2, 4, 5 लोकांनी मीटिंग नाही घेतलेली आहे,
सगळे पक्षाचे लोक असते, सगळे गावाचे लोक, सोसायटीचे लोक सगळ्यांना घेऊन सविस्तर आपली जी बाजू आहे ती आम्ही शासनाला मांडलेली आहे. शासन त्याच्यावरती आपला नोंद तयार करतील, त्यांनी आपला स्टेटमेंट तयार करून ते शासनाला पोलीसद्वारे पाठवतील. आणि आता आपला सगळं आंदोलन व्यवस्थित संपलेलं आहे. जबाब देणारे जे लोक आहेत आतमध्ये जबाब लिहित आहेत आपल्यातर्फे, म्हणजे एक तर मलाडकर तर्फे तिकडे जबाब दिला जाणार, त्याच्यानंतर आजूबाजूचे जे लोक आहेत ज्यांना नोटिसेस आली त्याचं व्हायोलेशन झालं आहे ते लिहतील, कोर्टाचं व्हायोलेशन झालं ते लिहतील. आता जसं आपण इथे पण आलो आहे तसंच व्यवस्थित आपलं घरपर्यंत आपण परत जावा, परत काय शांतताने जावं. कारण आपल्याला कोणाला इथे लॉ अँड ऑर्डर कोणाचं बस थांबवायची इच्छा नाही, पोलिसांना त्रास द्यायचा इच्छा नाही, पोलिसांना पण आपल्याला मारायची इच्छा नाही. हे सगळं कायदा व्यवस्था आपल्याला पाळायचं. आपली लढाई आपण कायदेशीर लढू आणि आपण कायदेशीर ती लढाई जिंकू, हेच आपल्याला सांगायचं आहे. एवढं सोपं जाणार नाही. या मुंबईकरांचे भूमिपुत्राला बाजूला ठेवून असं कुठे त्याला काम करता येणार नाही हेच सांगायचं आहे. आणि व्यवस्थितपणे आता हे संपल्यानंतर मेहरबानी करून आपण आरामात मागे जसे हात आले तसंच आपण परत बाहेर जावं. थँक्यू सो मच. आपण आजचा जो मोर्चा घेतला ते सर्व गावकरी घेतलेला आहे.